सौ रमाणी तुम्हालाही विनंती आहे प्लीज. नायक नायक नायिका नायिका असं आम्हाला एकत्र पाहता येईल. थोड़ा हाथ मागे का आणि नीट सर मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांच्या वतीने सरांचा सन्मान करू. कुठे सन्मान करा. याही वयामध्ये शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय क्षेत्रातलं जगातल्या नंबर 5 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे रावणे सर, त्यांची ही जीवन कहाणी त्या दोघांची आपण या निमित्ताने पडद्यावरती अनुभवणार आहोत. आणि यानंतर अर्थात सरांनी 2 शब्द बोलावेत अशी त्यांना विनंती करते. नमस्कार. हा सिनेमा जरा लहान आहे, 2 तासांचा आहे, पण गिरीश मोहिते डायरेक्टर यांनी एवढी सगळी बांधणी करून आणली आहे. यांनी सांगितलं माझ्या कार्याची सगळी. तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. कशी बांधणी करून आणली ती. तर सुरुवातीला तो येऊन सांगतो की मी आता इंग्लंडला जात आहे, 4 दिवसात मी इंग्लंडला जाणार आहे, पण जाण्यापूर्वी मी सुलभा वालावकर हिला प्रतिमा रामाने घेऊन जाणार. ती लाजते. दॅट इज इट. दॅट इज इट. नेक्स्ट शॉट इज आय एम गोइंग टू इंग्लंड. नाही तर नॉर्मली काय असतं याच्यात लग्न झालं आणि हे केलं असं ते नाही दाखवलं त्यांनी. सर्वात मी दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे इंग्लंडला प्रतिमा आलेली असते आणि मी इंग्लंडला असताना सगळीकडनं ते पोस्टमॉर्टम मध्ये जाऊन त्या तिकडे मी मैत्री करून कणा जो मेला माणूस आहे तिने त्याचा कणा कापून त्याच्यावरती मी अभ्यास करीत होतो. एक दिवस काय झालं तर असाच तो कणा मला वेळ नव्हता गुंडाळून घरी आणला आणि ते ठेवला. बायकोला उत्सुकता असते ना काय आहे मला बघायला. तर तिने ते उघडून बघितलं आणि एकदम किंचाळली ती आणि मग उलटी व्हायला लागली तिला. तर तो म्हणतो की तुला कणा असा बघितला नाही नव्हतं कधी म्हणून तुला ती उलटी आली. तर ती म्हणते नाही उलटी त्याच्यामुळे नाही आली, असं उलटी दुसऱ्या. आणि हे सांगत असतानाच फोन वाजतो. मी फोन घ्यायला येतो. काय झालंय तर मला गोव्याहून फोन येतो की माझे वडील वारले. म्हणजे एका वाक्यात त्याने 3 गोष्टी कव्हर केल्या होत्या. आणि एकच गोष्ट सांगायची म्हणजे अशोक सराफ म्हणाले होते की इंटरवल असतो ह्याच्यावर, इंटरवल असू नये एवढी आपल्या सगळ्यांची अटेन्शन असतं पिक्चरमध्ये की पिक्चर चालूच राहावं अशी गोष्ट आहे. तिथे म्हणाली इंटरवल असू नये पण काही कारणामुळे इंटरवल घ्यायलाच लागतो अशा गोष्टीमध्ये. त्यामुळे तो 2 तास गाणी नाही, नाच नाही, सरळ स्टोरी आहे ही. आणि संघर्षमय आणि सांगितल्याप्रमाणे संघर्षमय आहे. ही सगळी आपल्या समोर येत आहे. जरा वेळ लागला. हे सगळ्यांनी सांगितलंय की ज्या माणसाने विचार केला की हा सिनेमा व्हायला पाहिजे
ते आज हयात नाही इकडे. त्यांचा मुलगा आहे इकडे, त्यांची बायको आहे. पण त्याच्यामुळे जरा रिलीज व्हायचं रेंगाळलं जरा. पण शेवटी आता मला आनंद वाटतो की ते गाडी परत रुळावर आलेली आणि 28 तारखेला हा सिनेमा थिएटरमध्ये दिसणार. थँक्यू.